नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि फारच लवकर उशिरा गेला आणि लवकर आला असं झालेलं आहे संकेतचं. ह्याची कारणं आज आपण जाणून घेऊयात त्याच्याकडून. परंतु तुझं स्वागत आहे रत्न मराठी मीडियावरती. आणि फारच असं गपचूप घरात गेलास, तिकडे असे राडे केलेस, धुमाकूळ घातला. अगदी कमी वेळामध्ये सुद्धा तू खूप एक वेगळ्या पद्धतीचा तुझं तिकडे छाप पाडून आलेला आहेस साधारण. आणि बाहेर आल्यानंतर प्रेक्षकांचे खूप संमिश्र असे प्रतिक्रिया आहेत की इतका छान खेळत होता हा. म्हणजे आय थिंक 3 जे तुम्ही वाईल्ड कार्ड एंट्रीज होतात त्याच्यामधलं खूप चांगलं जर कोणी खेळत होतं तर ते तू होतंस असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. अनेक प्रेक्षक नाराज आहेत. सो मग ह्या नाराज झालेल्या प्रेक्षकांना साधारण तुझं काय म्हणणं आहे, काय सांगणं आहे? फर्स्ट ऑफ ऑल स्वागत केल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, थोडाच वेळ होतो मी आतमध्ये, कारण वाईल्ड कार्ड होतो. त्यामुळे आय गेस अर्धा गेम झाल्यानंतर 50 दिवस झाल्यानंतर तिथे एंटर केलेला आम्ही तिघांनी. गेम स्ट्रॉंग होत चालला होता. पर्सनॅलिटीचा गेम आहे, त्यामुळे जसा मी आहे, जसं मी आता तुमच्याशी बोलतोय तसंच मी तिथेही होतो. आणि कुठेतरी तो गेम इम्प्रूव्ह होत होता. खाच खळगे होते, खडतर होता प्रवास, थोड्याफार चुका होत्या ज्या एक्सेप्टही केल्या आणि त्या केल्याच पाहिजे प्रत्येकाने. बट गेम वाईज जर बघायला गेलं तर डेफिनेटली मला आतूनही माहिती होतं की आपला गेम नक्कीच इम्प्रूव्ह होत आहे आणि इतक्या लवकर जाण्याची शक्यता मलाही वाटत नव्हती. बट इव्हेंच्युअली तिथे जेव्हा स्टेजवर उभं होतो आणि जेव्हा मला विचारण्यात आलं की संकेत तुम्हाला काय वाटतं, तेव्हा मी स्पष्टपणे सांगितलं होतं की नाही, मी आज नाही जाते. मी सागर यांचंच नाव घेतलेलं आणि सगळ्यांनी सागर यांचंच नाव घेतलेलं. त्यांनी स्वतःसुद्धा स्वतःचं नाव घेतलेलं की नाही, कारण ओव्हरऑल तो ग्राफ सगळ्यांनीच बघितला होता. मग आता त्याच्यामध्ये काय झालं आणि काय नाही हे कदाचित मलाही माहिती नाही, कारण मी कॉन्फिडंट होतो. माझ्याबद्दलचे जे माझे बरोबर कॉन्टेस्टंट होते, खेळणारे, ते सुद्धा कॉन्फिडंट होते. बाहेर आल्यावर कळलं प्रेक्षकही माझ्या बाजूनेच बोलतायत मॅक्सिमम. तर मग काय गडबडलं हे मला खरंच सांगता येणार नाही. हा जो प्रश्न आहे की हो, अजून थोडा वेळ मी तिथे असायला हवं होतं आणि नक्कीच गेम चांगला होता. बऱ्याच गोष्टी अजून अचीव्ह करता आल्या असत्या मला पर्सनल लेवलवर, पण त्या इव्हेंच्युअली नाही झाल्या. अनफॉर्च्युनेटली मी आता बाहेर आहे. पण ना अनेक प्रेक्षकांनी असे प्रश्न टाकलेले होते की तू बाहेर आल्यानंतर सुद्धा आणि तू जेव्हा तिकडे एंटर केलं तेव्हा सुद्धा अरे इतका चांगला प्लेअर हा अर्ध्यातून का आलाय, पहिल्यापासून का नाही? त्याचं काय कारण आहे? त्याचं कारण म्हणजे काही प्रिव्हियस कमिटमेंट्स होत्या, त्या पर्सनल प्रोफेशनल सगळ्या येतात त्याच्यामध्ये. आणि त्या गोष्टी अर्ध्यातून टाकून कदाचित मी नव्हतो येऊ शकणार. आणि ही गोष्ट सगळ्यांना माहिती होती, म्हणूनच कदाचित जिथे स्कोप मिळाला तिथून मी एंटर केलं. तर हे त्याचं एक सिम्पल कारण, म्हणजे त्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही. असंही प्रश्न आहेत लोकांचे की फक्त केमिओ रोल पुरता आला होता. लोक काही म्हणू शकतात, कारण इव्हेंच्युअली प्रत्येकाला एक स्वतःचा विचार आहे आणि प्रत्येकाचं तोंड आहे. त्यामुळे ज्यांचे विचार त्यांचं तोंड तसे ते मांडणार. त्यामुळे लोकांच्या विचारांचा नेहमीच मी आदर करत आलेलो आहे. असं म्हणू शकतात अरे हा तर कॅमिओ होता, हा तो पॉपकॉर्न शॉट होता. पण तो पॉपकॉर्न शॉट किंवा कॅमिओ किती इम्पॅक्टफुल होता हे आय गेस सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आणि मला त्याच्याबद्दल काही वावगं वाटत नाही किंवा काही प्रॉब्लेमही वाटत नाही. माझी थॉट प्रोसेस काय होती या बाबतीत की तू एंट्रन्स एक्झाम देतो, कदाचित पुढच्या सीझनमध्ये तू पहिल्यापासून आहेस. आता हे इंडिकेशन म्हणावं किंवा इन्व्हिटेशन तर ते आपल्याला पुढच्या सीझनलाच कळेल. पण तू प्रिपेअर आहेस का या गोष्टीसाठी? मी बिग बॉस असा फॉर्मॅट आहे की किती प्रिपेअर करून गेले ना तिकडे की मी तुमचा गेम बघितला आणि आता आज जाऊन यांना असं बोलणार. पण तुम्ही कदाचित आज जाऊन तसे नसाल. त्यामुळे कितीही प्रिपरेशन केलं, किती काय केलं तरी ती त्या लेवलची एक्झाम आहे की आपण NDA CDSच्या वरची ती एक्झाम आहे असं म्हणू शकतो ह्या फॉर्मॅटमध्ये, एंटरटेनमेंट फॉर्मॅटमध्ये. की तिकडे प्रत्येक दिवसाला लोक बदलतात आणि प्रत्येक आठवड्याला समीकरणं बदलतात. त्यामुळे तुम्ही अभ्यास करून गेलात फिजिक्सचा, पेपर आला जॉमेट्रीचा, तर अशी तिकडे गत नक्कीच होऊ शकते. त्यामुळे पुढच्या सीझनचा आपण पुढच्या सीझनला बघू, पण ह्या सीझनचा प्रवास इतकाच होता. पण तुझं असं झालं होतं का, आता तुझे म्हणालास की तू अभ्यास करून गेला होतास, पण तिथे एंटर केल्यानंतर तुला जे काय तुझ्यासमोर प्रश्न आलेले आहेत, एकानंतर एक जे काय प्रश्नपत्रिका तुझ्याकडे आल्या आणि ते तू सोडवत गेलास, मग तू तयारी करून गेला होतास? हो, काही प्रश्नपत्रिका मला माहिती होत्या की ह्या कदाचित येतील आणि त्या आल्या. काही नवीन होत्या जे ट्रिक क्वेश्चन्स असतात, त्यांना मी तिथल्या तिथे तोंड द्यावं लागलं मला. आणि ते होणारच, तसं होतंच, कारण तिकडे माणसं इन्व्हॉल्ड आहेत. 12 जण 13 जण आहे, 13 जणांची 13 डोकी.
आणि प्रेक्षक इन्व्हॉल्ड आहेत, बिग बॉस इन्व्हॉल्ड आहेत, त्यामुळे ते होणार हेही मला माहिती होतं. थोडीशी तयारी जी करून गेलो ती कामास आली. बाकीचं सगळं इम्प्रॉम्प्टू जिथे जसे माणसं बदलतात, वागतात, त्या हिशोबाने ते नवीन प्रश्न होते. राखी हा पेपर कसा होता तुझ्यासाठी? राखी हा पेपर प्रचंड एंटरटेनिंग होता आणि मी खरंच सांगू इच्छितो की मला आधी फेक वाटायची जी राखी, जे मी तिला बोललो म्हटलं राखी तू सगळं फेक करतेस, पण नंतर कळलं की नाही, ती मनापासूनच तशी आहे, तिची पूर्ण फॅमिली तशी आहे, ते मनाने सगळे लोक खूप चांगले आहेत. मी गमतीत असं तिला बोलले पण आहे की म्हटलं अरे मला वाटलं हा ट्रान्सफॉर्मर खराब झालाय, पण नंतर कळलं पॉवर हाऊसच असं आहे. म्हटलं मग ट्रान्सफॉर्मर तेच असणार. हे गमतीचा भाग झाला, तो काय पर्सनल गरज नाही. ती खूप निखळ मैत्री आमची आणि ती खूप एंटरटेनिंग आहे आणि ती खूप हार्डकोर कॉन्टेस्टंट पण आहे, कारण ती फ्लिप करण्यासाठी आणि सरप्राईज एलिमेंट टाकण्यासाठी ती काही करू शकते लास्ट मोमेंटला. पण तुला असं वाटतं का तो जो तुझा एकंदरीत प्रवास होता त्याच्यामध्ये राखीमुळे तुझ्या प्रवासात किंवा तुझ्या एकंदरीत गेममध्ये एक असा त्याला उभारी मिळाली असं वाटतं तुला? असं बरेच लोक बोलले, पण आय गेस तसं माझं राखीशी काही इंटरॅक्शन नव्हतं. ज्या पद्धतीने राखी लोकांचं गेम वर आणते किंवा खाली पडते त्या लेवलचं इंटरॅक्शन माझं राखीशी झालंच नाही. ते आमचं इंटरॅक्शन मैत्री लेवलवरच होतं आणि सुरुवातीला जे काय मी तिच्यासाठी केलं, तिचं आणि आरबीचं जे काय चालू होतं, वल्नरेबल स्टेटमध्ये होती ती, ते एक मी मित्र म्हणून जे केलं, ज्याची मी रिस्पॉन्सिबिलिटी पण घेतली भाऊच्या धक्क्यावर, ते सोडल्यास माझ्या गेमला अफेक्ट होईल असं समीकरण आमचं कधी नव्हतंच. आमचं मैत्रीपर्यंतच समीकरण होतं. त्यामुळे ती माझ्या गेममध्ये किंवा मी तिच्या गेममध्ये असं कधी चालू नाही. त्यामुळे तो वर खाली व्हायचा संबंध चालू नाही. पण ना जेव्हा हा एक सीन तिकडे घडला होता बघ, की तू राखीला तुझं लग्न झाले हे सांगितलं, त्याच्याबद्दलच घडलं आणि बाहेर प्रेक्षक असं एलिगेशन लावत होते तुझ्यावरती की यांनी मुद्दाम नाही सांगितलं असेल राखीला, तर राखीची रिएक्शन तीच येणार. हे थोडीशी क्लॅरिटी दे. राखीला ती गोष्ट माहिती होती, जसं भाऊंनी म्हणजे रितेशजींनी पण सांगितलं की, तर ती गोष्ट माहिती होती तिला, त्यामुळे न माहिती असण्याचा असा संबंधच नाही. तर तेच जे भाऊच्या धक्क्यावर झालं, तीच गोष्ट जी सांगितली आम्ही, तिला माहिती होतं, म्हणून तर ते आलं, म्हणून तर ते त्याच्यावर बोलले की असं नका करू, हा शो तो नाहीये. तर ज्याची रिस्पॉन्सिबिलिटी मी घेतली अपफ्रंटली आणि तिथल्या ते त्यांना अपोलोजाइज केलं. दॅट्स इट. डन. एकंदरीत तू जो काय प्रवास तिकडे केलेला आहेस, आत्ता जे काही सदस्य तिकडे आहेत आणि तू त्यांच्यासोबत राहिलेला आहेस आणि ते जवळपास पहिल्या 20 दिवसापासून तिकडे आहेत, या सगळ्या कॅल्क्युलेशन्स नंतर एकंदरीत तू तिकडे काय फील केलेलं आहे त्या सदस्यांच्या बाबतीत थोडंसं मला जाणून घ्यायला आवडेल. की तू ज्या गेमचा विचार करतोस किंवा तू ज्या पद्धतीने गेमचा विचार करून तिकडे गेला होतास आणि ते आज तिकडे टिकून आहेत, ह्याचं कारण त्यांचा गेम काय? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ते सगळे एकाच दिवशी त्या घरात आले, जे उरलेले आहेत सदस्य. त्यांनी कुठेतरी ती टाईमलाईन घडवली आहे. ते त्याचा अविभाज्य घटक आहेत सगळेजण. आणि असं एक टाईमलाईन सुरू असते, एक पत्त्यांचं घर असं बनत असतं आणि त्याच्यामध्येच एखादा वेगळा पत्ता आला किंवा हवा आली की कशी सिच्युएशन होते. तशी सिच्युएशन एका पॉईंटला होती जेव्हा आम्ही वाईल्ड कार्ड म्हणून एंटर केलं होतं. पण त्याच्याने फार फरक पडला असेल नसेल माहिती नाही. माझ्या जाण्याने डेफिनेटली थोडाफार फरक पडला. समीकरणं बदलली. ते लोक पहिल्या दिवसापासून जो गेम खेळत होते तो गेम इव्हेंच्युअली मला पहिल्या 2 आठवड्यात कव्हर करायचा होता. त्यामुळे तो स्पीड आणि त्याच्यामुळे होणारी माझी गडबड किंवा त्याला कोपअप करणं, 60 दिवसाची गोष्ट जर मला 14 दिवसात कव्हर करायची आहे तर त्याच्यात माझी होणारी गडबड, माझ्या होणाऱ्या चुका, ते मलाच हँडल करणं होतं. या विपरीत ॲडव्हान्टेज त्यांच्याकडे हा होता की हा तर वाईल्ड कार्ड आलाय, हा तर आम्हाला नकोच आहे, इसको बाहेर निकाल. आणि जे होणार साहजिक गेम पॉईंट ऑफ व्ह्यूने, इन पर्सन नाही म्हणत आहे मी, पण काय की ते लोक ऑलरेडी सेट झालेले, एक व्यक्तीला ते काढत आलेले बाहेर. 17 मधून त्यांनी 10 केलेले आणि त्याच्यात 3 भर पडली त्यांना. त्यामुळे त्यांचं असं झालं आता यांना पण काढायचं आहे. पण मग इव्हेंच्युअली जेव्हा गेम खेळायला सुरुवात केली, जेव्हा स्ट्रेंथ कळली, जेव्हा काय कपॅसिटी आहे कोणाची ते कळल्यानंतर कुठेतरी तो एक एक्सेप्टन्स होता त्यांच्यामध्ये की त्यांनी एक वाईल्ड कार्डला कॉन्टेस्टंट म्हणून एक्सेप्ट करायला सुरुवात केली. आणि जे टुवर्ड्स दी एंड 3-4 आठवड्यात, माझ्या 3-4 आठवड्यात झालं सुद्धा की तिथे त्यांना मी एक स्ट्रॉंग प्लेअर म्हणून वाटलो आणि ती गोष्ट त्यांनी अपफ्रंटली ॲडमिटही केली.
निश्चितच. तर हा फरक आणि त्यांचा जो प्रवास होता तो एकदम हळू असा हळू म्हणजे माझ्या स्पीडशी कम्पेअर केला तर हळू 60 दिवसाचा प्रवास त्यांचा सुरू होता, त्याच्यामध्ये भस्कन मी आलो. त्यामुळे त्यांचाही स्पीड हल्ला, त्यांचं असं झालं काय करायचं काय नाही. मी माझ्या कलाने घेतलं, त्यांनी त्यांच्या कलाने घेतलं. इव्हेंच्युअली त्यांना पटलं की नाही हा पण एक कंटेस्टंट आहे, स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे अँड वर्थ इट. तर हा एक ग्राफ मला त्यांचा आणि माझा सायमल्टेनियसली दिसला. व्हेरी नाईस. मला खूप छान पद्धतीने तू एक्सप्लेन केलं. ओव्हरऑल वाईल्ड कार्ड एंट्री बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री घेणं हे वर्थ इट आहे का, म्हणजे तुला काय वाटतं? नाही, डेफिनेटली बिग बॉसमध्ये एंट्री घेणंच वर्थ इट आहे असं आपण म्हणू शकतो. आता ते मी वाईल्ड कार्डमध्ये एंट्री घेतली ठीक आहे, पण मग झाल्या ना त्या गोष्टी. जरी छोटा प्रवास होता तरी थोडीशी धाकधूक असते. सुरुवातीला एक आठवडा प्रूव्ह करण्यात गेला की नाही आहे, करू शकतो. सेकंड वीक मी कॅप्टन होतो. मेहनत तर घेणंच आहे, लढणंच आहे, टास्क करणंच आहे. अंग फोडून घेतलं, सगळं झालं, भांडणं झाली, कॅप्टन झालो, नॉमिनेट झालो, नॉमिनेशनमधून सेव्ह झालो, बरं लेटर गमावलं, सगळं झालं. त्यामुळे डेफिनेटली वर्थ इट. जो प्रवास त्यांनी तिथे एक ॲडव्हान्टेज माझा हा झाला किंवा माझी जिद्द म्हणा किंवा जिथे मला करून दाखवायचं होतं की ज्या गोष्टी त्यांनी 60 दिवसात केल्या त्या मी 21 दिवसात 24 दिवसात मला कराव्या लागल्या. पण डेफिनेटली तिथे माझी कॉम्पिटन्सी मला कामास पडली. आणि वाईल्ड कार्ड जरी मी एंटर केलं असलं तरी आय गेस मी तेच आयुष्य जगलो जे एक सुरुवातीपासून कंटेस्टंट जगत येतो. इव्हेंच्युअली कुठेतरी बाहेर पडताना मी त्याच लेवलला होतो ज्या लेवलला आत्ता ते लोक आहेत. क्या बात आहे. निश्चितच. आता जे सगळे सदस्य तिकडे आहेत त्यातले तुझ्यामध्ये टॉप 5 कोण आहे? टॉप 5 मला इथून दिसतात जे 8 उरलेले आहेत त्याच्यामधून तन्वी एक आहे, अनुश्री एक आहे, विशाल एक आहे त्यातल्या त्यात. मला माहिती नाही, कोणाची तशी गॅरंटी नाही, कारण बिग बॉस येतो तो गेम आपल्याला खेळतोय ना, त्याच्यामुळे जर टिकला तर विशाल आहे, स्ट्रॉंग कंटेंडर आहे. जे खेळतात, जे लढतात आणि जे इंडिव्हिज्युअल पण आहेत. जरी ग्रुपमध्ये असेल, तन्वी जरी त्या ग्रुपमध्ये असली किंवा ती तो ग्रुप लीड करत असली तरी तिचा एक इंडिव्हिज्युअल एक आहे. मी एक डेफिनेटली स्वतःला बघत होतो तिकडे, पण आता ते शक्य नाही आहे आणि ठीक आहे, मी आता बाहेर आहे. पण जे उरलेले 5 आहेत त्यांच्यामध्ये थोडीशी गडबड म्हणजे थोडंसं शफलिंग मला दिसतं की कोणी राहू शकतो, कोणी जाऊ शकतं. पण हे जे टॉपचे इंडिव्हिज्युअल प्लस ग्रुपवाले जे 3 आहेत ते 3 नावं हे आहेत. आत्ता तुझे सगळे टॉप 3 आणि तुझ्या मते बाकी जे इतर असलेले यांच्याविषयी तू बोललास. सो साधारण तुझ्या मते विनर कोण बघतोस तू? कोणात विनर क्वालिटी आहे? विनिंग क्वालिटीज ह्या तिघांमध्ये आहेच. प्लस इट इज टू सून टू से, कारण टॉप 8 वरच आहोत आपण आत्ताशी. नाही, आता ऑलमोस्ट संपत आला गेम. हो, ऑलमोस्ट संपत आला, पण अजून संपला नाही. इट्स नॉट ओव्हर अंटिल इट्स ओव्हर. लास्ट मोमेंटला काही होऊ शकतं. पण जे टॉपचे 2-3 नाव होते ते मी ऑलरेडी सांगितले आणि बाकीचे असंही मी म्हटलं की त्यांच्यामध्ये शफलिंग होऊ शकतं थोडं. कोणी पटकन वर जाईल, कोणी पटकन खाली येईल. त्यामुळे आत्ता ह्या स्टेजला एक्झॅक्ट विनर कोण हे पॉइंट आउट करणं डिफिकल्ट आहे. मे बी या विकेंडला सांगू नको, पण तुला इच्छा कोण व्हावं असं आहे? तुझी इच्छा काय? इच्छा तर माझीच होती. मी इथे बसलोय आणि त्याच्यात काय असं हे नाही, गेम येतो. इव्हेंच्युअली मी इतकं चांगलं खेळून, इतकं सगळं स्ट्रगल करून सुद्धा मी बाहेर बसू शकतो. तर त्याच्यावरून एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी मी सांगतो की म्हणून तो गेम अनप्रिडिक्टेबल आहे, म्हणून तो फॉर्मॅट अनप्रिडिक्टेबल आहे. की तुमची फॉलोईंग किती असो, तुम्ही किती काम केलेलं असो, तुमचे सोशल मीडिया फॉलोअर्स काही असो, आय गेस एंड ऑफ द डे काही कामच येत नाही कुठेतरी. तुम्हाला तिथे त्या गेमशी रिलेटेड जो सर्वायवल आहे तो करणंच आहे. म्हणून तो गेम अनप्रिडिक्टेबल आहे आणि म्हणून आता टॉप 8 मध्ये कोण जिंकणार हे सांगणं कदाचित अजून एक 4-5 दिवसांनी विकेंडला विचारलं तर मी आवडीचं कोणी नाही का असं तुला वाटतं की बाबा हा त्यांचीच नावं मी टॉप मध्ये घेतले ना. मी तसं अनुश्री वन ऑफ द स्ट्रॉंग प्लेयर्स, तन्वी एक आहे ज्या पद्धतीने ती चालते, ज्या पद्धतीने ती बोलते सुद्धा, घरातही ती बोलते आम्हाला की लाईट मीच बंद करणार वगैरे, ठीक आहे गिवन, ओके, ऍटलिस्ट तेवढा कॉन्फिडन्स तरी असावा. आणि एक विशाल आहे जो म्हणत असतो की मी एक तर ट्रॉफी घेणार नाही तर बाहेर जाणार, म्हणून मी म्हटलं जर तो राहिला तर ट्रॉफी घेईल, पण तो राहिलाच नाही. आणि हे त्याचेच शब्द आहेत जो सगळ्यांना, तो कॅमेरावर पण तेच बोलतो, धक्क्यावर पण तो तेच बोलतो, रोशनने बोललेलाच आहे त्याच्याविषयी. हा की तर एक तर मी बाहेर जाईन नाही तर मी ट्रॉफी घेईन. मग तो बाहेर गेला तर बाहेर गेला. आणि बाकीचे जे आहे राकेश वगैरे, आय थिंक त्यांना थोडं स्ट्रगल करणं आहे, कारण मला नाही वाटत बिग बॉस बायस्ड असतील, आणि जर ते बायस नाही आहेत तर मग या बाकीच्या लोकांना थोडी मेहनत करणं आहे. क्या बात आहे. संकेत म्हणून तू एकंदरीत जो बिग बॉसचा प्रवास तिकडे अनुभवलास, मानसिकरित्या बिग बॉस कसं आहे, संकेतला काय जाणवलं?
थोडं ड्रेनिंग आहे, म्हणजे इमोशनली ड्रेन आउट होऊ शकतं माणूस, पण तशी वेळ येत नाही. पण अगदीच जर तुम्ही स्वतःला आयसोलेट करून घेतलं किंवा तुम्ही अगदीच डिस्कनेक्ट झालं, कोणाशीच पटत नाही आणि काय, जसं मी म्हटलं की पर्सनॅलिटीचा गेम आहे, तर तिकडे वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज आहेत. तुमच्या पर्सनॅलिटीला कोणी ना कोणी मॅच करतंच. अगदीच नाही झालं तर मग ॲट टाइम्स थोडंसं डिप्रेसिंग वाटू शकतं तुम्हाला. वाटतं असं नाही म्हणत मी, वाटू शकतं, कारण तिथला माहोल तसा आहे, तिथली कॉम्पिटिशन तशी, तिथली वाईब तशी आहे ती. कारण लोक तसे वागतात, प्रत्येकाला प्रूफ करायचं आहे स्वतःला, स्वतःची पर्सनॅलिटी जगासमोर आणून ठेवायची आहे. त्यामुळे ती खूप कटथ्रोट कॉम्पिटिशन आहे. पण असं काही घाबरण्यासारखं, भीतीदायक किंवा मानसिकरित्या तुमचं संतुलन हलेल असं तरी काही वाटत नाही, कारण इव्हेंच्युअली सगळ्यांना माहिती तो गेम आहे. काही झालं तर तुम्हाला तिथे मदत अवेलेबल असते आणि 100पेक्षा जास्त कॅमेराज तुमच्यावर असतात ॲट एनी गिवन पॉईंट ऑफ टाईम. कंटिन्युअस तुम्हाला सगळे लोक ऐकत असतात. त्यामुळे घाबरण्यासारखं नक्कीच आतमध्ये काही नाही. तुम्ही फक्त आत जा, कॉन्फिडन्स आहे तुमचा, गेम खेळा आणि बाकीचं जे होणार आहे ते प्रेक्षकांवर आणि बिग बॉसवर सोडून द्या. सिम्पल. ह्या बात आहे. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि एकंदरीत आता तुझा पुढचा प्रवास, त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ज्या पद्धतीने तू एकंदरीत कामं करतोयस बाहेर, आताही तुझी एक फिल्म केली, पुढेही काही मालिका फिल्म्स येऊ घातले असतील, डेफिनेटली पाईपलाईनमध्ये असतील. नक्कीच. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियासोबत गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू सो मच. खूप खूप आभार. थँक्यू. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.